नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूरची अमृता पुजारी चौथी महिला महाराष्ट्र केसरी. कोल्हापूरच्याच वेदिका सासनेला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरलं. चांदीची गदा आणि सोनेट कारचं बक्षीस पटकावलं. रूपविजेती वेदिका सासने बुलेटची मानकरी. अकोल्यातील अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत MIM आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये संघर्ष. MIMचे नगरसेवक सय्यद रहीम सईद हाशिम आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल सलाम अब्दुल करीम यांच्यात वाद. दोन्ही नगरसेवकांसह समर्थक आपापसात भिडले. राज्यावर अवकाळीचं मोठं सावट. 2 एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता. पुढील 4 दिवसात काही जिल्ह्यांना येलो अलर्ट. मेट्रो 2B आणि मेट्रो 9च्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला. 3 एप्रिलला ठाणे बोरिवली भुयारी कामाचं भूमिपूजन. अटल सेतूवरून प्रवासाला वेग. 26 महिन्यात 2 कोटींहून अधिक वाहनांची वाहतूक. नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा पर्याय उपलब्ध. म्हाडातर्फे मुंबईतील तब्बल 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर. ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला आज दुपारी 3 पासून प्रारंभ होणार. वाहने होणार महाग. पर्यावरण करात दुपटीने वाढ. दुचाकी वाहनांवरील पर्यावरण कर 2000 रुपयांवरून वाढवून 4000 रुपये, तर पेट्रोलवरील हलके मोटार वाहन, डिझेल कारच्या वाहनांवरील पर्यावरण करात वाढ होणार. चिपळूणमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील एक उल्लेखनीय कामगिरी समोर. 7 महिन्यांच्या चिमुकलीच्या घशामध्ये अडकलेली सेफ्टी पिन यशस्वीपणे काढण्यात डॉक्टरांना यश. गेल्या महिनाभरापासून सर्दी खोकल्याने त्रस्त असलेल्या बाळाच्या तपासणीत ही धोकादायक बाब झाली होती उघड. वाशिममध्ये रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदाराचा हलगर्जीपणा. चौपदरीकरणाच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. अकोला पोलिसांची डिजिटल झेप. राज्यात तृतीय क्रमांक. 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स मोहिमेत अकोला पोलीस दलाची उल्लेखनीय कामगिरी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.